नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण पाहणार आहेत मॉनिटरी पॉलिसी बद्दल माहिती. मॉनिटरी पॉलिसी काय असते, कोण तयार करतं, कशासाठी असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा आणि इन्फ्लेशनचं काय डायरेक्ट रिलेशन आहे. CRR आणि या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहणार आहे कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हे जे काही रेट्स आहेत RBIनं दिलेले त्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण या दोन रेट बद्दल माहिती घेणार आहे आणि यामध्ये आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी जे असते त्याबद्दल माहिती घेणार आहे. असे ही जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे याचे आपण लगभग 2 ते 3 पार्ट्स मध्ये आपण सर्व काही गोष्टी पाहून घेणार आहे. तर चला तर मग सुरू करूया. ठीक आहे. तर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं जर याचं बेसिक जर समजायला गेलं तर एका उदाहरणाने आपण सुरू करू. समजा हे 3 मित्र आहेत. गजू भाऊ, अप्सरा मॅडम आणि सॅम भाऊ. ठीक आहे. तर यामध्ये सॅम भाऊचं वडील आहेत राम भाऊ. ठीक आहे. राम भाऊ. ठीक आहे. मग राम भाऊ थोडे श्रीमंत आहेत. सॅम भाऊ श्रीमंत घराण्यात जन्मलेला आहे असं समजा. आणि राम भाऊ महिन्याला समजा त्यांना ₹10,000 खर्च करण्यासाठी देत आहेत. खर्च करण्यासाठी देत आहेत. एकुलता एक मुलगा आहे, लाडाचा मुलगा आहे म्हणून ₹10,000 खर्च करण्यासाठी देत आहेत. तर सॅम भाऊ कडे कमी वयामध्ये जास्त पैसा आल्यानंतर मग ते काय करणार? खर्च करणार इकडं-तिकडं. मग काय पण कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा, काय हे त्यांना म्हणजे असं समजत नाही ना, लवकर पैसे आल्यानंतर हातात. तर तशा गोष्टी व्हायला लागल्या. म्हणजे सॅम भाऊ एक प्रकारे बिघडायला लागले. खर्च कुठं पण करायला लागले, मित्रांवर करायला लागले, इकडं-तिकडं खर्च करायला लागले. तर मग रामभाऊनं हे पाहत असताना रामभाऊला समजू लागलं, की जो काही आपला मुलगा आहे तो हाताच्या बाहेर जात आहे. याला जर लवकर कंट्रोल केलं नाही, तर हा हाताच्या बाहेर जाऊ शकतो. म्हणून रामभाऊनं एक असे काही रूल्स रूल्स तयार केले सॅम भाऊसाठी. सॅम भाऊवर जो काही खर्च होत आहे, असे काही रूल्स तयार केले, की ज्याच्यामुळं सॅम भाऊ जे काही टवाळक्या करत आहे, ते कमी प्रमाणात करावं. म्हणजे करू नये याचा उद्देश मेन. तर त्या रूलमध्ये रामभाऊनी सांगितलं, की "मी हे ₹10,000 तुला आता पण देणार. लाडका मुलगा आहे शेवटी, ऑब्व्हियसली बरोबर? तर हे ₹10,000 मी आता पण देणार. पण यातला या जे काही 10,000 आहेत, यामधील काही पर्सेंटेज ऑफ मनी मी स्वतःकडे ठेवून घेणार. तुझ्या आणि हे जे काही पैसा ठेवलेला आहे, हा नंतर मी तुला भविष्यामध्ये जेव्हा काही इमर्जन्सी लागेल, तेव्हा हा पैसा तुझ्या स्वतःच्या इमर्जन्सीसाठी म्हणून यूज करता येईल." तर सॅम भाऊला रामभाऊने सांगितली, समजा उदाहरणार्थ यामधला जो काही 10% आहे मंथली, जो काही पैसा आहे, तो मी माझ्याकडे स्वतःकडे ठेवून घेईन आणि बाकीचा जो काही पैसा आहे तुझ्याकडे तो यूज कर. समजा 10,000तले 10% समजा ₹1,000 रामभाऊ स्वतःकडे ठेवून घेतले आणि बाकीचे ₹9,000 खर्च करायला लागले. खर्च करण्यासाठी द्यायला लागले. मग रामभाऊला सॅम भाऊ थोडं म्हणजे कंट्रोलमध्ये आले. ठीक आहे, कंट्रोलमध्ये आले. पूर्णपणे पण एवढ्या लवकर हे होणार नाही ना, लगेच थोडी सुधारणार आहेत. मग जास्त हे 9,000 मध्ये पण 9,000 तो जो काही उरलेला मनी आहे, त्यामध्ये पण सॅम भाऊ काही कंट्रोलमध्ये येणार झाले होते. मग काय करावं, काय करावं, काय करावं? मग राम भाऊनं मग स्ट्रिक्ट नियम तयार केले, की हा कन्फर्म 10% तर पैसा मी माझ्याकडे ठेवून घेणार. पण ह्या जो काही 10,000 आहे, यामधले समजा 20% हे जे काही पैसे आहेत, तू स्वतः इन्व्हेस्टमेंट म्हणून यूज करायचे आणि हे कंपल्सरी आहे. त्या 20% तू स्वतःवर खर्च करता येणार नाही. ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून हे 20% म्हणजे ₹2,000 जे काही आहेत, याचा तुला ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून उपयोग करावा लागेल. हे 10%, हे 10% आणि हे 20%, टोटल 30% आता सॅम भाऊचा
जो काही पैसा भेटत होता तो आता सॅम भाऊला कमी ह्याच्यामध्ये भेटणार ती. म्हणजे सॅम भाऊच्या हातामध्ये आता किती राहू लागले? 7,000. म्हणजे सॅम भाऊ 7,000च खर्च करू शकतात. तर अशा काही नियमांनी सॅम भाऊ कंट्रोलमध्ये यायला लागले. सॅम भाऊ आता सुरळीतपणे रेग्युलरली त्यांची इन्व्हेस्टमेंट पण व्हायला लागली, सेव्हिंग पण व्हायला लागली आणि काही प्रमाणामध्ये ते मौज मजा पण करू लागले. तर आपल्या या उदाहरणावरून आपणाला हा जो काही उदाहरण दिलं आहे याचा उपयोग मॉनिटरी पॉलिसीमध्ये असा आहे की हे जे काही राम भाऊ आहेत याचा किरदार आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये निभावत आहेत ते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असे काही रूल्स तयार केले आहे मॉनिटरी पॉलिसीच्या दृष्टिकोनातून की जो काही मार्केटमध्ये लिक्विडेशन ऑफ फंड म्हणजे मार्केटमध्ये जो काही पैसा जाणार आहे आणि जे काही इन्फ्लेशन कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये त्या पैशामुळे इन्फ्लेशन होणार आहे त्याच्या कंट्रोलसाठी एक प्रकारे मॉनिटरी पॉलिसीची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. म्हणजे या मॉनिटरी पॉलिसीचा मेन उद्देश काय आहे तर लिक्विडेशन ऑफ मनी म्हणजे मार्केटमध्ये जो काही फ्लो ऑफ मनी आहे, फ्लो ऑफ पैशांचा जो काही फ्लो आहे तो कंट्रोलमध्ये ठेवणे आणि इन्फ्लेशनला कंट्रोलमध्ये ठेवणे या मॉनिटरी पॉलिसीचा हा उद्देश आहे. इथं सॅम भाऊचा किरदार समजा बँक निभावत आहेत म्हणजे बँकांसाठी असे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार केले आहेत. तर ते काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ते कसे आहेत ते आपण पाहू. ठीक आहे. तर बघा मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय आताच आपण पाहिलं. द प्रोसेस थ्रू विच आरबीआय मॅनेजेस द सप्लाय ऑफ मनी इन द इकॉनॉमी म्हणजे जो काही मार्केटमध्ये पैसा जाणार आहे त्याच्यावर बँकांचा किंवा आरबीआयचा कंट्रोल राहणं. जास्त जात असेल, लिमिटच्या बाहेर जर पैसा जात असेल आणि पैसा मार्केटमध्ये जर समजा लिमिटच्या बाहेर जात आहे, एखादी वस्तू आहे आता 1,000ला एक फोन आहे असं समजा 1,000 रुपयाला सध्या आहे आणि मार्केटमध्ये सगळ्यांकडेच पैसे आले तर प्रत्येक जण त्या एक मोबाईल खरेदी करण्यासाठी जाणार ना. तर एका मोबाईलची किंमत ऑब्व्हियसली वाढणार. एवढे जर त्या एका गोष्टीसाठी जर डिमांड वाढली, डिमांड का वाढली? फ्लो ऑफ मनी पैशांचा फ्लो मार्केटमध्ये जास्त झाला म्हणून त्या एका गोष्टीची डिमांड वाढली. डिमांड वाढली म्हणजे काय झालं तर त्या गोष्टीची प्राइस वाढली. प्राइस वाढली म्हणजे काय झालं? महागाई. याचाच जर फायनल कन्क्लुजन काढलं तर मार्केटमध्ये इन्फ्लेशन वाढलं. ठीक आहे. तर यालाच कंट्रोल करण्यासाठी आरबीआयनं मॉनिटरी पॉलिसीची स्थापना केली. तर मॉनिटरी पॉलिसीचा उद्देश काय? मॉनिटरी पॉलिसी हे तर समजलं असेल, जो काही मार्केटमध्ये फ्लो ऑफ मनी आहे त्याचं कंट्रोल करणं आणि कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन म्हणजे इन्फ्लेशन वाढू नये किंवा डिफ्लेशन म्हणजे कमी होऊ नये. ठीक आहे. आणि जी काही आपली इकॉनॉमिक ग्रोथ आहे त्याचे स्टेबलाइज राहणं किंवा वाढवणं त्याच्यावर लक्ष देणे या मॉनिटरी पॉलिसीचा उद्देश आहे. तर मॉनिटरी पॉलिसीची प्रोसेस काय? मॉनिटरी पॉलिसी कसं काम करते? तर याच्यामध्ये बघा मॉनिटरी पॉलिसी सगळ्यात महत्वाचं कॉन्स्टिट्यूटेड बाय कोण कॉन्स्टिट्यूट करते याला? सेंट्रल गव्हर्नमेंट. पण मॉनिटरी पॉलिसी बनवतं कोण? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही एक बाय मंथली पॉलिसी आहे. बाय मंथली म्हणजे वर्षातून प्रत्येक 2 महिन्यातून एकदा मॅक्झिमम 6 वेळेस ही जी काही कमिटी आहे ती बसते आणि जे काही दिशानिर्देश आहेत बँकांसाठी किंवा गव्हर्नमेंटला ती या कमिटीमध्ये सुचवते. ठीक आहे. तर याचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे टू डिटरमाइन द पॉलिसी इंटरेस्ट रेट्स म्हणजे जे काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे CRR. आताच आपण एक्झाम्पल मध्ये पाहिलं राम भाऊनं जे काही एका स्पेसिफिक पर्सेंटेज मध्ये जो काही पैसा आहे इन्व्हेस्टमेंट किंवा स्वतःकडे ठेवणं तशाच प्रकारचे जे काही इंटरेस्ट रेट्स आहेत समजा CRR, SLR, रेपो रेट याचं जे काही म्हणजे कोणत्या लिमिट पर्यंत याला ठेवायचं जेणेकरून की मार्केटमध्ये इन्फ्लेशन वाढू नये आणि जे काही इन्फ्लेशनचं टार्गेट आहे ते अचीव्ह व्हावं. ठीक आहे. जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे त्याचे सगळ्यात महत्वाचं 6 मेंबर्स असतात. 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आणि जे काही 3 मेंबर्स आहेत ते असतात आरबीआय कडनं. जे काही आरबीआय कडनं मेंबर्स असतात त्यामध्ये
जो काही चेअरपर्सन्स असतो तो करंट जो कोणी आरबीआयचा गव्हर्नर असतो तो त्या मॉनिटरी पॉलिसीचा चेअरपर्सन असतो. ठीक आहे. आणि जे काही इथं आहे पहा 3 पर्सन्स विल होल्ड ऑफिस पिरियड ऑफ 4 इयर्स. म्हणजे जे काही आता करंटमध्ये आपण व्हिडिओ बनवत आहे फेब्रुवारी 2025 म्हणजे जे काही नेक्स्ट पॉलिसी तयार होणार आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटनं 3 मेंबर्सला नियुक्त केलंय. ते आपण नेक्स्ट पाहू कोण आहेत ते. त्यांचा जो काही पिरियड आहे तो आहे 4 वर्षांचा. म्हणजे या मंथपासून. ठीक आहे. आताच आपण पाहिलं 6 बाय मंथली मीटिंग्स या पॉलिसीसाठी होतात. ठीक आहे. तर जे काही आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्यामध्ये बघा मेंबर्स कोण कोण आहेत. आताच आपण पाहिलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या साईडनं आहेत 3, आरबीआयच्या साईडनं आहेत 3. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या साईडनं जे काही सध्या आहेत फेब्रुवारी 2025 मध्ये ते आहेत सौगता भट्टाचार्य, नागेश कुमार आणि प्रोफेसर राम सिंगजी. ठीक आहे. हे 3 आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या साईडनं. आणि जे काही आरबीआयच्या साईडनं आहेत ते आहेत ऑब्व्हियसली चेअरपर्सन म्हणजे या मीटिंगचे जे काही चेअरपर्सन्स आहेत ते आहेत संजय मल्होत्रा जे की आत्ताच आरबीआयचे 26वे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले आहेत. यांच्या अगोदर जे काही 25th गव्हर्नर होते ते होते शक्तिकांता दास. ठीक आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जे काही आरबीआयचे नेक्स्ट मेंबर्स आहेत त्यामध्ये आहेत मायकल देव पात्रा हे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पण आहेत. आणि नेक्स्ट आहेत राजीव रंजनजी. हे 3 आहेत आरबीआयच्या साईडनं. आणि हे जे 3 आहेत सौगता भट्टाचार्यजी, नागेश कुमारजी आणि जे काही प्रोफेसर राम सिंगजी आहेत हे 3 आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. असे मिळून हे 6 जणांची कमिटी तयार होते. ठीक आहे. तर हे जे काही मॉनिटरी पॉलिसी आहे म्हणजे आपण म्हणतो की इन्फ्लेशन कमी झालं जास्त झालं मार्केटमध्ये फ्लो ऑफ मनी वाढला कमी झाला तर तो कशाहून ठरतो. जर जो मेनली तर पाहायला गेलं तर त्याचे हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. काय इन्स्ट्रुमेंट्स त्यामध्ये आहे कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, जो काही बँक रेट असतो, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी हे आताच आरबीआयनं इंट्रोड्यूस केला आहे. त्यामध्ये असतो रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि काही ओपन मार्केट ऑपरेशन्स असतात. भरपूर गोष्टी असतात. आणखीन भरपूर गोष्टी असतात त्या आपण पाहूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण आपण या व्हिडिओमध्ये मेन पाहणार आहे CRR आणि SLR. बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या जे काही एवढे रेट्स आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. ठीक आहे. तर आता पहा CRR म्हणजे काय. याचा लॉंग फॉर्म आहे कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो. तर आता आपण उदाहरण पाहिलं पहा. समजा एक गाडी आहे तिचं नाव समजा अल्टो 800. समजा ही आहे 7-8 लाखाला 7 to 8 lakhs. ठीक आहे. समजा तर आरबीआयच्या बँकावर काहीच कंट्रोल नाही. उदाहरणार्थ आरबीआयनं जर ठरवलं बँकावर काहीच कंट्रोल नाही तुम्हाला जेवढं काही लोन वाटायचं तेवढं वाटा काय पण करा. ठीक आहे. असं जर म्हणलं आरबीआयनं तर या कंडिशन मध्ये काय होतं पहा. आरबीआयनं जर सांगितलं तुम्हाला जेवढं काही लोन वाटायचं तेवढं वाटा तर बँक काय करणार फुल फ्लो मध्ये जेवढा काही डिपॉझिट आहे त्याचं फुल फ्लो मध्ये लोन वाटत जाणार. मग त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो काय होणार मार्केटमध्ये मनी जो काही पैसा आहे फ्लो ऑफ मनी हा वाढणार ऑब्व्हियसली. म्हणजे प्रत्येकाकडे पैसा येणार. ठीक आहे. आणि त्या ज्या पैशाचा काही इम्पॅक्ट आहे तो काय होणार तर समजा इथं 1 लाख इथं एक गाडी आहे अल्टो 800 शोरूम मध्ये एकच गाडी आहे समजा उदाहरणार्थ त्याची प्राइस आहे 7 to 8 lakh. पहिलं काय व्हायचं प्रत्येकाला वाटायचं माझ्याकडे गाडी असावी. पण पहिलं काय व्हायचं की सगळ्यांकडेच पैसा राहणार आहे असं नसतो. बरोबर ना. म्हणजे काही जणांकडे पैसा असतो काही जणांकडे नसतो. ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्या मनात असतं गाडी घ्यायचं ते घेतात. काही जणांकडे पैसा नसतो मनी ऑफ फ्लो मार्केटमध्ये काही जणांकडे नसतो. फक्त त्यांच्या मनात असतं ते अफोर्ड करू शकत नाही. ठीक आहे. आणि आता काय विषय झाला या कंडिशन मध्ये यांच्याकडे पण पैसा आला आणि यांच्याकडे पण पैसा आला. यांना तर ऑलरेडी गाडी यांच्याकडे पैसा होताच यांना गाडी पण हे घेऊ शकत होते. पण आता काय झालं ज्यांच्याकडे पैसा नव्हता त्यांच्याकडे पण पैसा येऊ लागला. तर याच्यामुळं काय व्हायला लागलं जी काही शोरूम मध्ये ही गाडी आहे
याची डिमांड वाढायला लागली, बरोबर ना? डिमांड वाढायला लागली आणि डिमांड वाढल्यामुळं हे जे काही 7-8 लाखाला भेटणारी गाडी आहे याची प्राइस वाढली. म्हणजे हीच गाडी समजा तिने मग डिमांड वाढल्यामुळे म्हणले 12 लाखाला आम्ही आता विकणार 12 लाखाला. हा जो काही 4 लाखाचा डिफरन्स आहे यालाच म्हणलं जातं महागाई, म्हणजेच इन्फ्लेशन इन द मार्केट. इन्फ्लेशन टर्म आहे, ठीक आहे. याबद्दल पण आपण माहिती घेणार, इन्फ्लेशन काय असतं, कसं असतं, ठीक आहे. तर यालाच म्हणलं जातं इन्फ्लेशन, म्हणजे महागाई वाढली, ठीक आहे. तर मग हेच होऊ नये म्हणून आरबीआयनं बँकांसाठी काही नियम तयार केले आहेत. त्यामध्ये जे काही आहे म्हणजे फ्लो ऑफ मनी कमी करण्यासाठी त्यामध्ये आहे कॅश रिझर्व्ह रेशो. म्हणजे हा असा रेट आहे यामध्ये काय होतं की बँकांना सांगितलं आहे की एक स्पेसिफिक पर्सेंटेज ऑफ मनी, आपण आताच्याच उदाहरणामध्ये पाहिलं की राम भाऊनी सॅम भाऊला सांगितलं होतं की एवढा स्पेसिफिक पर्सेंटेज ऑफ मनी माझ्याकडे ठेवायचा भविष्याच्या इमर्जन्सीसाठी. तर आरबीआयनं तसंच बँकांना सांगितलं आहे स्पेसिफिक पर्सेंटेज ऑफ मनी, म्हणजे आताचा जो करंट सीआरआर आहे तो आहे 4%. म्हणजेच 4% तुमच्या डेली एनडीटीएलच्या 4% जो काही पैसा असेल तो आमच्याकडे ऍज अ रिझर्व्ह म्हणून ठेवायचा. आणि सगळ्यात महत्वाचा याचा उद्देश, यावर काहीच इंटरेस्ट आरबीआय बँकांना देत नाही. आणि हा जो काही पैसा असतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा एनडीटीएल सगळ्यात महत्वाचं. एनडीटीएल म्हणजे नेट डिमांड टाइम लायबिलिटी. म्हणजेच सिंपल भाषेमध्ये जो काही प्रत्येक बँकांचा दिवसामध्ये डेबिट पैसा होतो किंवा क्रेडिट पैसा जातो किंवा येतो, ऍट द एंड ऑफ डे जेवढं काही बँकांकडे डिपॉझिट आहे, डिपॉझिट एंड ऑफ डे, डेली बेसिसवर, त्याच्या 4% हा ऍज अ कॅश रिझर्व्ह रेशो म्हणून आरबीआय कडे ठेवायचा असतो. आता सध्या करंट रेट 4% चालू आहे समजा. तर यानं होतं काय, याचा फ्लो ऑफ मनीवर काय इम्पॅक्ट होतो, म्हणजे याच्यानं इन्फ्लेशन कसं कंट्रोल होतं ते आपण पाहू. समजा एसबीआय आहे आणि त्यांच्याकडे समजा आपण उदाहरण घेऊ, त्यांच्याकडे समजा 100 रुपये आहेत सध्या ऍज अ डिपॉझिट म्हणून 100 रुपये आहेत, ठीक आहे. उदाहरण 100 रुपये आहेत. जर आरबीआयनं यांना जर सांगितलं नसतं कॅश रिझर्व्ह रेशो काहीच मेंटेन करू नका, तुम्हाला जेवढं ठेवायचं तेवढं ठेवा, तर काय झालं असतं, हे जे काही 100 रुपये आहेत एसबीआय सगळं डिस्बर्स केलं असतं, लोन दिलं असतं, काही पण केलं असतं, मार्केटमध्ये मनी आला असता, इन्फ्लेशन वाढलं असतं, आताच आपण पाहिलं. तर यालाच कंट्रोल करण्यासाठी आरबीआयनं कॅश रिझर्व्ह रेशो हा ठेवला. तर आता इम्पॅक्ट न फ्लो ऑफ मनी कसा कंट्रोल होतो हे पहा. तर आपला जो काही रेट आहे तो आहे 4%. म्हणजेच या नियमानुसार या 100 रुपये मधला 4% म्हणजे 4 रुपये हे डायरेक्टली कॅश रिझर्व्ह रेशो म्हणून आरबीआय कडे जाणार. उरले किती, 96 रुपये. म्हणजे जो पहिलं 100 रुपये मार्केटमध्ये पैसा जाणार होता तो आता 96 रुपये जाणार. यानेच काय, तर जो मार्केटमध्ये फ्लो ऑफ मनी आहे तो कमी झाला, म्हणून इन्फ्लेशन कमी होणार. ऑब्विसली जो काही मार्केटमध्ये डिमांड आहे ती आहे तेवढीच राहणार. याचा उद्देश असा असतो की मार्केटमध्ये डिमांड जास्त पण वाढायला नको आणि सगळ्यात कमी पण व्हायला नको, बरोबर, मेंटेन लेवलला पाहिजे. म्हणून आरबीआय जो काही कॅश रिझर्व्ह रेशो आहे तो बँकांना ठेवण्यासाठी सांगते. तर हा कशा प्रकारामध्ये असतो, तर बँकांना हे ओनली कॅशच्या फॉर्म मध्ये असतो, ओनली इन कॅश. आणि याच्यावर आपण आताच पाहिलं की आरबीआय यावर काहीच इंटरेस्ट देत नाही. आणि हा कशासाठी ठेवला जातो, जे काही बँकांचं फ्युचर मध्ये जे काही रिस्क, आता बँकांवर काही पण रिस्क येऊ शकते ना, कधी बँक डिफॉल्ट होते, काही पण होतं, त्या रिस्क मधून वाचवण्यासाठी या पैशाचा उपयोग केला जातो, ठीक आहे. 0% इंटरेस्ट रेटवर, ठीक आहे. आणि जर आरबीआय याला मग किती पर्सेंटवर वाढू शकतो, मॅक्झिमम किंवा मिनिमम, याची काहीच लिमिट नाही. म्हणजे आरबीआय सीआरआर ला 0% पण करू शकते आणि आरबीआय सीआरआर ला 100% पण करू शकते. आरबीआय वर आहे ते.
याची मिनिमम आणि मॅक्झिमम काहीच लिमिट नाही. ठीक आहे. आय होप कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय समजला असेल, याचा फ्लो ऑफ मनीवर कसा इम्पॅक्ट होतो हे पण तुम्हाला समजलं असेल. तर थेरॉटिकल आपण पाहू. कॅश रिझर्व्ह रेशो आताच आपण पाहिलं. हा जो CRR आहे हा आरबीआय ऍक्ट 1934 च्या सेक्शन 42 सबसेक्शन 1 मध्ये याचा उल्लेख केला आहे. ठीक आहे. आताच आपण पाहिलं द शेअर ऑफ नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी दॅट बँक मस्ट मेंटेन विथ आरबीआय इन कॅश. कोणत्या फॉर्म मध्ये हे आरबीआय कडे ठेवतात पैसा? कॅशच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. आणि हे सगळ्यांसाठी लागू आहे हा. पेमेंट बँक, सगळं शेड्यूल कमर्शियल बँक, जेवढ्या काही बँका आहेत त्यांच्या सगळ्यावर हे CRR जेवढं काही 4% आहे हे सगळ्यांसाठी लागू आहे. सगळ्यात महत्वाचं आताच आपण पाहिलं याची लिमिट, मॅक्झिमम आणि मिनिमम लिमिट काहीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आरबीआय हा जो काही पैसा ठेवते बँक त्याच्यावर काहीच इंटरेस्ट देत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आताच आपण पाहिलं आरबीआय CRRच्या स्वरूपामध्ये 4% आपल्याकडे ठेवते. आणि आता आपल्या उदाहरणामध्ये 96 रुपये SBI कडे उरत होते. 96 रुपये तर डिस्बर्समेंट करू शकत होती. पण व्हायला काय लागलं, 96 रुपये पण भरपूर व्हायला लागले. 96 रुपयेमुळे पण मार्केटमध्ये फ्लो ऑफ मनी भरपूर वाढायला लागला. तर याला कंट्रोल करण्यासाठी आरबीआयनं तयार केलं स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. हा असा रेट आहे की याच समजा आता सध्या आहे इन करंट स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आहे 18%, 18%. आणि हा जो स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आहे हा आरबीआय कडे मेंटेन नसून हा बँक स्वतःकडे ठेवतात. म्हणजे डेली जेवढं काही ऍट द एंड ऑफ डे डिपॉझिट असेल बँकांकडे त्याच्या 18% डेली बँका हे मेंटेन करतात. कुणाकडे? स्वतःकडे मेंटेन करतात. याला आरबीआय कडे द्यायचं आहे असं काही कंपल्सरी नाही. ठीक आहे. आणि हे जे काही 4% CRR आणि हे जे काही 18% SLR आहे हे कंपल्सरी आहे. बँकांना हे मान्यच करावं लागेल. आणि जे काही बँक मान्य करणार नाही त्याच्यावर आरबीआय ऑब्व्हियसली स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार. ठीक आहे. 18% आहे आता आपण पाहिलं. आणि हे जे काही 18% आहेत आता बँकांकडेच ठेवणार आहेत ते, बरोबर. मग बँका ह्याचा उपयोग कशा प्रकारे करू शकतात? तर समजा हे 18% तर बँका म्हणणार आमच्याकडे एवढा पैसा पडूनच आहे, मग आम्ही असं काय करायचं? तर आरबीआयनं यांना सांगितलं तुम्ही या 18%चे इन्व्हेस्ट करू शकता. कशा कशामध्ये? तर इथं आहे बघा, ते आहेत गोल्ड आणि जे काही बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बँकांना सांगितलं आहे हे जे काही 18% आहेत तुम्ही ऍज अ इन्व्हेस्ट म्हणून करू शकता. तर याचा फ्लो ऑफ मनी इन्फ्लेशनवर कसा इम्पॅक्ट पडतो समजा. ठीक आहे. आता समजा आताच आपण पाहिलं एक कार आहे, ती आहे 7 ते 8 लाखाला, सध्या 7 ते 8 लाखाला आहे. तर आताच आपण पाहिलं मार्केटमध्ये काही जणांचे फक्त स्वप्न होते की ही कार घ्यायची आहे, पण त्यांच्याकडे पैसा नव्हता. पण काही असे पण लोक आहेत त्यांचे स्वप्न पण आहेत आणि पैसा पण आहे. तर ह्या पहिल्या सिच्युएशन मध्ये फक्त ज्यांच्याकडे पैसा आहे आणि मन आहे तेच या गोष्टीला खरीदू शकतात. म्हणजे याच्या प्राइसवर काही इम्पॅक्ट होणार का? नाही. जर हे पैसे यांच्याकडे पण आले आणि यांच्याकडे पण आले तेव्हा या प्राइसवर इम्पॅक्ट पडणार ना, तो वाढेल, बरोबर. तर मग हेच कमी करण्यासाठी आताच पाहिलं एक टूल CRR म्हणजे मार्केटमध्ये फ्लो ऑफ मनी कंट्रोल करण्यासाठी किंवा इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी CRR चा कसा इम्पॅक्ट होतो ते आपण पाहिलं. तर SLR चा कसा इम्पॅक्ट होतो ते बघू. समजा 100 रुपये आहेत SBI कडे ऍट द एंड ऑफ डे आणि आता समजा CRRच्या स्वरूपामध्ये 4% आरबीआय कडे आणि हे जे काही SLRच्या ह्याच्यामध्ये आहेत 18% स्वतः बँकांकडे, हे मिळून झाले 22%. म्हणजेच या 100 रुपये मधले 22 रुपये हे आता ते म्हणजे हे करू शकत नाही, मार्केटमध्ये देऊ शकत नाही. तर उरले किती? 78 रुपये. 78% ऑफ द मनी. फक्त एवढ्याच रुपयाचं ते इन्व्हेस्ट लोन डिस्बर्समेंट म्हणा, मार्केटमध्ये जो काही फ्लो ऑफ मनी आहे तो फक्त या 78 रुपये मधून येणार आहे. तर म्हणून
ह्या जे काही SLR आणि CRR आहे यांच्या थ्रू मार्केटमध्ये फ्लो ऑफ मनी कमी होतो किंवा वाढतो. जर मार्केटमध्ये फ्लो ऑफ मनी वाढवायचा असेल तर आरबीआय काय करते, हे जे काही CRR आणि SLR आहे यांचे रेट कट करते. ठीक आहे. समजा इथं जर समजा 16% केली आणि CRR समजा 2% केली, तर आता टोटल मिळून NDTL किती ठेवावं लागेल, 18%, बरोबर ना. मग आता 100 मधले 18 गेले, उरले किती, 82 रुपये. पहिलं फ्लो ऑफ मनी 78 रुपये जाणार होता, आता जाणार 82 रुपये. म्हणजेच मार्केटमध्ये लिक्विडिटी म्हणजे फ्लो ऑफ मनी ऑब्व्हियसली वाढणार. तर हे या दोन रेटवर म्हणजे कमी किंवा जास्त हे आरबीआय ठरवू शकते. ठीक आहे, कंट्रोल करू शकते. तर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, हे जे काही आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट ऑफ 1949च्या सेक्शन 24 मध्ये याचा उल्लेख आहे. आताच आपण पाहिलं हे जे काही आहे डेली NDTLच्या, हे तर इधर कॅश मध्ये और जे काही लिक्विड असेट्स आहेत, लिक्विड असेट्स मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, बॉन्ड किंवा गोल्ड, त्याच्यामध्ये याचं इन्व्हेस्टमेंट होऊ शकतं. तर सगळ्यात महत्वाचं याची मॅक्झिमम आरबीआय मिनिमम लिमिट किती ठेवू शकते. मिनिमम काहीच लिमिट नाही, मिनिमम 0 पण ठेवू शकतं SLR ची लिमिट. पण मॅक्झिमम कितीपर्यंत वाढवू शकते, तर ते आहे 40%. लक्षात ठेवा, मॅक्झिमम 40% लिमिट आहे SLR ची. CRR ला नो मॅक्झिमम और मिनिमम लिमिट. ठीक आहे. हे होतं स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आणि कॅश रिझर्व्ह रेशो यांच्या थ्रू आपण पाहिलं मार्केटमध्ये फ्लो ऑफ मनी कमी किंवा जास्त कसा होऊ शकतो. ठीक आहे. तर आपण आताच पाहिलं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे काय, तर ते आपण पाहू. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, हे आहेत ट्रेडेबल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये कसं इन्व्हेस्ट करतं, जे काही बँका आहेत ते कसं इन्व्हेस्ट करतात, तर गव्हर्नमेंटला जर काही पैशाची गरज पडली तर गव्हर्नमेंट कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये पैसा कमवू शकते, तर एक म्हणजे कलेक्ट करू शकते. एक आहे इन्कम टॅक्स वाढवा, जीएसटी वाढवा, किंवा जे काही आपले गव्हर्नमेंटचे कंपन्या आहेत समजा त्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट करा किंवा त्यांना विका किंवा प्रायव्हेटाईज करा. त्याच्या थ्रू पण सरकारकडे पैसा येऊ शकतो. एक अदर ऑप्शन आहे, सरकार ऍज अ लोनच्या स्वरूपामध्ये स्वतःचे जे काही सिक्युरिटीज आहेत, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे बॉन्ड्स असतात एक प्रकारे, ते मार्केटमध्ये डायल्यूट करते. त्याच्या अंतर्गत ते मार्केटकडून मनी म्हणजे घेते. समजा हे डॉक्युमेंट आहे, बॉन्ड असतं एक, यावर असं लिहिलं असतं की हे 100 रुपयाचं बॉन्ड आहे, म्हणजे सिक्युरिटी 100 रुपये सिक्युरिटी आहे उदाहरणार्थ, याच्यावर आम्ही तुम्हाला समजा 10% एवढा इंटरेस्ट नसतो, 10% इंटरेस्ट देत आहे. आणि हे जे काही आहे हे 1 वर्षासाठी लागू आहे, 2 आहे, 3 आहे, 10, 20, 50 किती पण वर्षाचं हे सिक्युरिटीज असतात. तर यामध्ये जे काही शॉर्ट टर्म सिक्युरिटीज असतात, शॉर्ट टर्म सिक्युरिटीज म्हणजे मॅक्झिमम 1 इयर पर्यंत जे काही सिक्युरिटीज असतात त्याला शॉर्ट टर्म सिक्युरिटीज म्हणतात. त्याचं जर उदाहरण पाहायला गेलं तर त्याला म्हणतात, त्या उदाहरणामध्ये येतं ट्रेजरी बिल्स. ट्रेजरी बिल्स जे काही असतात ते शॉर्ट टर्म सिक्युरिटीज असतात, जे की 1 वर्षाच्या मध्ये असतात. आणि जे काही लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षाच्या वर 1 इयर प्लस जे असतात ते असतात गव्हर्नमेंट बॉन्ड्स. त्याचं उदाहरण जर पाहायला गेलं, जे काही बॉन्ड्स आहेत ते 1 वर्षाच्या वर असतात, लॉंग टर्म सिक्युरिटीज म्हणून त्याला आपण पाहतो. ठीक आहे. तर हे समजलं असेल तुम्हाला बॉन्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय असते. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं, याला इश्यू बोथ सेंट्रल गव्हर्नमेंट, तर जे काही ट्रेजरी बिल्स आहेत, बॉन्ड्स आहेत, हे दोन्ही इश्यू करते. म्हणजे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हे दोन्ही सिक्युरिटीज सेंट्रल गव्हर्नमेंट ही इश्यू करू शकते. पण जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे ती फक्त बॉन्ड म्हणजे जे काही लॉंग टर्म सिक्युरिटीज आहेत तेच डायल्यूट करू शकते मार्केटमध्ये. त्याला म्हणलं जातं स्टेट डेव्हलपमेंट लोन्स. ठीक आहे. म्हणजे सरकारच्या स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही डेव्हलपमेंटचे गोल्स आहेत त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट त्याला डायल्यूट करते. ठीक आहे. आणि हे जे काही ऑप्शन आहे हे कंडक्ट करतं आरबीआय. सगळ्यात महत्वाचं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू कोण करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि याचं जे काही ऑप्शन आहे म्हणजे याला जे काही सेल केलं जातं हे कोणा थ्रू केलं जातं, आरबीआय थ्रू. आरबीआयचं एक प्लॅटफॉर्म आहे, ई कुबेर प्लॅटफॉर्म. ठीक आहे.
हे यावर याचं ऑप्शन होतं. ठीक आहे. आणि आताच आपण पाहिलं बजेटमध्ये की गव्हर्नमेंटचं जे काही बॉरोविंग आहे मार्केटमधनं ते किती लाख करोड आहे. ते जे काही मार्केटचं मधले गव्हर्नमेंट डायल्यूट करणार आहे ते या अनुषंगानं करतं. गव्हर्नमेंट मार्केटमध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकतं. त्याला मग बँका पण घेऊ शकतात आणि आपण इधर नॉर्मल जे काही आपण पर्सन आहेत ते पण त्याला विकत घेऊ शकतो. आपण या गोष्टीमध्ये पाहिलं की बँका त्याला कसं विकत घेऊ शकतात, म्हणजे बँका कसं घेतात. ठीक. तर हे होतं मॉनिटरी पॉलिसीचा पार्ट 1. यामध्ये आपण पाहिलं कॅश रिझर्व्ह रेशो, SLR, आणि या दोघांमुळे मार्केटमध्ये जो काही फ्लो ऑफ मनी आहे, फ्लो ऑफ मनी तो कमी किंवा जास्त कसा होतो किंवा याचा इम्पॅक्ट इन्फ्लेशनवर काय होतो, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय आहेत, हे आपण पाहिलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू रेपो रेट, जे काही अदर रेट्स आहेत ते पाहू. आय होप हे जे काही CRR आणि SLR मॉनिटरी पॉलिसी बद्दल जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असतील. जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.